हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हिंगोली, नांदेड, यवतमाळ या 3 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 3 जिल्ह्याची राजकीय ठेवण वेगळी आहे, संस्कृती वेगळी आहे, राजकीय कल देखील वेगळे आहेत। यावेळी मात्र थेट धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना आता या ठिकाणी होणार आहे। हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे हेमंत पाटील यांना रिंगणात उतरवले। त्यांना थेट टक्कर देण्यासाठी मशाल चिन्हावर नागेश पाटील आष्टीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असते। त्यामुळे हिंगोलीत 2 शिवसेनांमधला धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा सामना रंगणार आहे। हेमंत पाटलांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी स्थानिक नेत्यांनी कंबर कसली। आमच्या हेमंत भाऊ पाटील यांनी गेल्या 5 वर्षापासून या हिंगोली लोकसभेची संपूर्ण जबाबदारी घेतलेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे। त्याच्यामुळं आमची सक्षम भरपूर आमची तयारी झालेली आहे। 4 तारखेला चारी कोणी चित केल्याशिवाय आमचे हेमंत पाटील राहणार नाही। मला पैलवानकीची कधी गरज भासली नाही, पण ज्यांना गरज आहे त्यांनी अजून मसल वाढवण्यासाठी प्रोटीन खा असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकरांनी लावला। जनता ठरविल, मी कसा ठरवू? मी सांगितलं ना, मी कधी पैलवानकी केली नाही, करायची गरज पडली त्या दिवशी पाहतो। पण आता सध्याला मला काय माहित नाही, ती मोठे पैलवान हातलं की बारीक पैलवान हातलं मला माहित नाही। जनता ठरविल कोण आहे काय नाही। अजून जर घटक असतील ज्याच्यानं तुमची प्रोटीन मसल्स अजून काय वाढत असेल तर वाढवा बाबा, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, करा। सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असलेली ही जागा राखण्यासाठी हेमंत पाटलांसमोर मोठं आव्हान आहे। पाटलांच्या उमेदवारीला महायुतीतल्या मित्राकडून विरोध होतोय। भाजप नेत्यांनी तर उमेदवार बदलून देण्याची मागणीही बोलून दाखवली आहे। उमेदवार बदलाची मागणी तर करतोयच ना आम्ही, अजून वेळ कुठे गेलेली आहे? 4 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे, त्याच्यानंतर मग स्क्रुटनी होईल, त्याच्यानंतर मग फॉर्म वापस घ्यायचा आहे। तोपर्यंत त्यांनी विचार करावा, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना संधी आहे आणि या संधीचं कसं सोनं करता येईल हे त्या पक्षप्रमुखांनी त्यांनी ठरवायला पाहिजे। पक्ष शिस्तीचे गोडवे गाणाऱ्या भाजपलाही नाराजी आणि बंडाचं ग्रहण लागलंय, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जागा सोडल्याने महाविकास आघाडीतल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिलेत। त्यामुळे हिंगोलीची लढत हेमंत पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या दोघांसाठीही नक्कीच सोपी नाही। गजानन माणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।